नमस्कार. ज्ञानदेव तीर्थयात्रेला गेलेले आहेत आणि तीर्थयात्रेला गेलेले ज्ञानदेव आषाढीच्या जवळपास पंढरपुरात परत येणार आहेत. मुक्तेला पांडुरंगाच्या भेटीसोबतच ज्ञानदेवांच्या भेटीची ओढ आहे आणि मुक्ता आधीच पंढरीत जाऊन आपल्या भावंडांच्या सोबत दाखल आहे. चंद्रभागेच्या काठावर मुक्ताई एकटीच बसली आहे आणि ती दादा कधी येतोय याची वाट पाहते आहे. दादा लवकर आला पाहिजे, दादाला का उशीर होतोय असं तिला सारखं वाटतंय. आणि चंद्रभागेच्या वाहत्या पाण्याकडे बघत बघत ती आपल्या मनाशीच संवाद साधते आपल्या ज्ञानदादासोबत. ती असं बोलते जणू काही ज्ञानदादाच समोर आहे. कधी येणार ज्ञानदादा? किती उशीर झालाय तुला? करमतंय तुला तिकडे ज्ञानदादा? येणार आहे लवकर, अशी साध मुक्तेची चालू आहे. ज्ञानदादा, मीच तुला म्हणाले होते. दादा, तूच तीर्थमय आहेस. बघा, हा संवाद खूप छान आहे. मुक्तेने स्वतःशी केलेला हा संवाद आहे. ती म्हणते, दादा तू तीर्थमय आहेस, मग वेगळ्या तीर्थयात्रेची तुला काय रे गरज? हो, तूच म्हणाला होतास की तीर्थयात्रा केली पाहिजे, पण का हा प्रश्न माझ्या मनात पडतोच दादा. अगं मुक्ते, तीर्थयात्रा का करावी? पुण्य मिळावं म्हणून नव्हे. तीर्थयात्रा हा असा संवाद सेतू असतो ना की जो तुम्हाला तुमच्या माणसांशी जोडतो, तुमच्या संस्कृतीशी जोडतो, तुमच्या भक्तीशी जोडतो. आणि हा संवाद सेतू आपण तीर्थयात्रेच्या माध्यमातून जोडायचा असतो. आपला देश पाहिला पाहिजे, आपल्या मातीतल्या आपल्याच माणसांना भेटता आलं पाहिजे, आपल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा आपल्याला बघता आल्या पाहिजेत, अनुभवता आल्या पाहिजेत. आपण जे काही अनुभवलं आहे ना ते त्यांच्यापर्यंत पोचवता आलं पाहिजे. त्यांनी जे अनुभवलं आहे ना ते आपल्याला कळलं पाहिजे, त्यांच्या मनापर्यंत पोचता आलं पाहिजे, मनापर्यंत पोचता आलं पाहिजे. आपली अडचण काय सांगू? एक गझल आम्हाला खूप भावते बघा सगळ्यांना. मी आता गझल आणि अध्यात्म असं सांगड घालतोय असं समजू नका. गझल सुंदर आहे आणि ती आपल्याला आवडते, असं हृदयाला स्पर्श करून जाते. काय ते? प्यार का पहला खत लिखने में वक्त तो लगता है, जिस्म की बात नहीं थी उनके दिल तक जाना था, लंबी दूरी तय करने में वक्त तो लगता है. ही वाक्य ऐकली ना की वाह, काय छान लिहिले असं वाटतं. जिस्म की बात नहीं थी उनके दिल तक जाना था, लंबी दूरी तय करने में वक्त तो लगता है. मला वाटतं तीर्थयात्रा हीच प्रक्रिया आहे. तुमचा त्यांचा मनाचा मनाशी संवाद झाला पाहिजे. आणि हा संवाद जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत येरधईचे तेरधई कसं जाईल? आम्हाला गझलेतली वाक्य रोमॅन्टिक असतात म्हणून खरी वाटतात, पण जेव्हा आमच्या संतांच्याकडून हे सांगितलं जातं तेव्हा मात्र त्याला ऑर्थोडॉक्स, परंपरावादी, बुरसटलेले विचार असं समजून लोटलं जातं. मुक्ताई ज्ञानदांच्या सोबत संवाद साधते नदीच्या पाण्यातून. दादा, तूच म्हणालास ना, तूच तर तीर्थमय आहेस ना, मग वेगळी तीर्थयात्रा कशासाठी? आणि दादा सांगतोय, मुक्ते आपला देश पाहिला पाहिजे, आपल्या मातीतली आपली माणसं पाहिली पाहिजेत, आपल्या माणसांशी संवाद व्हायला पाहिजे. आपण जे मिळवलंय ते त्यांच्या मनापर्यंत पोचलं पाहिजे, त्यांनी जे अनुभवलंय ते आपल्या मनापर्यंत पोचलं पाहिजे. संस्कृतीच्या खुणा बघितल्या पाहिजेत, जोपासल्या पाहिजेत. प्रयागराज तीर्थक्षेत्रावर जाऊन त्रिवेणी संगम अनुभवला पाहिजे. शृंगवेरपूरला जाऊन तो निषाद राजा गुह रामचंद्रांना कशी मिठी मारून राम आता इथेच राज्य कर हा म्हटलेलं बघितलं पाहिजे. त्या संगम तीरावर जाऊन कुठले कुठले मुनी भेटले हे बघितलं पाहिजे. जाऊन इंद्रप्रस्थ, सोनप्रस्थ, पाणप्रस्थ कुठे आहे हे महाभारतातल्या पाऊलखुणा आम्हाला कळल्या पाहिजेत.
भीमाचं गर्वहरण हनुमंतांनी कुठल्या टेकडीवर केलं ते आम्हाला कळलं पाहिजे. कसा भरतकुंडाच्या भोवती बसून रामचंद्रांची वाट बघणारा भरत कसा होता. चित्रकूट पर्वतावर रामाच्या पादुका घ्यायला गेलेल्या भरतानं आपल्या अश्रू भरल्या नयनांनी रामचंद्रांच्या पायाला कसा अभिषेक केला होता हे बघायचं आहे की नाही, हे अनुभवायचं आहे की नाही. आणि हा अनुभव एक दिव्य अनुभूती देणारा असतो, म्हणून तीर्थयात्रा केली पाहिजे. ज्ञानदास मुक्ताईला समजावून सांगतायत की मुक्ताई हे केलं पाहिजे गेलं पाहिजे तीर्थयात्रेला. आणि मुक्ताई मनातल्या मनात ते समजून पण घेते आहे. हो रे दादा, तू केली पाहिजे, पण आता ये ना परत, कधी येणार आहेस. जणू चंद्रभागेच्या पाण्यालाच ती आपला संवादकाचं रूप देते आहे आणि त्याच्याशीच गप्पा मारते आहे. तोच जणू ज्ञानदेव बनून पाणी येत आहे आणि मुक्तेशी गप्पा मारत आहे. तेवढ्यात मागून आवाज येतो, मुक्ते, अगं मुक्ते. तिला वाटलं आपला ज्ञानदादा आला आणि ज्ञानदादा आला असं समजून ओरे दादा म्हणून ती मागं पाहते. ज्ञानेश्वर नसतात तिथे, तिथे असतात निवृत्तीनाथ. निवृत्तीदादा, तू आहे सोय, मला वाटलंच तू माझ्या आवाजालाही ज्ञानदेवाचा आवाज समजशील. हे रे काय दादा, अजून ज्ञानदादा कसा नाही आला, कधी येणार आहे तो. अगं मुक्ते, आज उद्यापर्यंत त्यानं यायला हवं. त्याचा एकूण प्रवास आणि सगळं बघता तो आज दुपारपर्यंत किंवा उद्या सकाळी नक्की पोचेल बघ, कुठे थांबला असेल अधिकचा वेळ तर. आणि तेवढ्यात चंद्रभागेच्या वाळवंटात एका बाजूनी जोरजोऱ्यात आवाज ऐकू येऊ लागला, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. आणि या आवाजाने मुक्तेनं बघितलं आवाज काय येतोय अचानक असा. आणि तेवढ्यात एक छानशी मूर्ती दिसून चालत येत होती. तेच होते तिचे ज्ञानदादा. ज्ञानदादा आला, ज्ञानदादा आला म्हणत मुक्ता त्या वाळवंटातून धावत 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 ज्ञानेश्वरांच्याकडे गेली, ज्ञानेश्वरांच्याकडे पोचली आणि ज्ञानेश्वरांना तिने कडकडून मिठी मारली. योगिनी मुक्ता ज्ञानदेवांना ती मिठी मारती आहे. नालाच ज्ञानदादा. अगं हो मुक्ते, मी आलो आहे. सगळीच तर होती ना इथे. हो रे बाबा, सगळी होती, पण तुझ्या भेटीची ओढ काही वेगळीच बघ. का गं असं म्हणतेस मुक्ते. अरे निवृत्तीदादा वैरागी, तो विरागी विचाराने सदैव असतो, त्यामुळं त्याचं वागणं वेगळंच. हा सोपानदादा, तो अखंड नाममंत्रात गुंतलेला असतो, गुंगलेला असतो. आणि तू मात्र ज्ञानी आहेस पण कवी आहेस. ज्ञानदादा, तू मात्र ज्ञानी आहेस आणि कवी पण आहेस. आणि तुझं एक कवी असणंच ना मनाला खूप सुखद असतं. तुझं बोलणं, तुझं वागणं हे कोमलतेच्या मिठीत आणि रसिकतेच्या दिठीत अनुभवता येतं. बघा काय छान सांगते मुक्ता. ज्ञानदादा, तुझं वागणं कोमलतेच्या मिठीत आणि रसिकतेच्या दिठीत अनुभवता येतं. इतका सुरेख असतो तुझा सहवास की बस तो सोडावा वाटत नाही. मुक्तेला, इवल्याच्या मुक्तेला आपल्या मिठीत घेऊन ज्ञानदादाही सुखावले होते आणि निवृत्तीनाथही मागून बघत होते. आणि बस सगळ्यांचा एकच जय जयकार चालू होता, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. आजही बघा तुम्ही, मुक्ताई नगरहून मुक्ताईची पालखी येते आणि आळंदीहून ज्ञानदेवांची पालखी येते आणि पंढरपूरच्या आधीच त्या वाळवंटात बहीण भावांची भेट होते. तेव्हाचं वातावरण तर अक्षरशः भारून गेलेलं असतं, कोमलतेच्या मिठीत आणि रसिकतेच्या दिठीत भरून गेलेलं असतं. आजही तोच अनुभव बघायला मिळतो आणि त्यावेळी वाळवंटात असलेल्या सगळ्यांना हाच अनुभव आला होता. ही कोमलता आणि रसिकता ज्ञानदेवांच्याकडे असते, म्हणून ज्ञानदेवांची सोबत सगळ्यांना हवीशी असते, सगळ्यांना हवीशी असते. फटकारून सांगणं नाही, सहजपणे अगदी मिठास गोडवा भरलेल्या आवाजात सांगणे हे ज्ञानदेवांना जमतं. म्हणजे भरकटलेला गोंधळलेला अर्जुन कृष्णाच्या समोर आपल्या गोंधळलेल्या स्थितीचं वर्णन करतोय
आणि मग ज्ञानदेव आपल्या 50-60 ओव्यातून त्याचं जे वर्णन करतात ना, ते इतकं सुरेख आहे की गोंधळणं म्हणजे काय नेमकं समजून जातं. कधी कधी ना ज्ञानदेवांनी वर्णन केल्याप्रमाणे गोंधळलेलं आपण व्हावं असं वाटतं, तेव्हा कुठे देव दिसेल असं वाटतं. ही रसिकता, ही कोमलता ज्ञानदेवांच्याकडे आहे, म्हणून तर ते माऊली आहेत. त्या आवाजाने सगळं झालं. ज्ञानदेवांना जवळ बघून मुक्ताई विचारते, दादा आला, सगळी यात्रा पार पडली? हो ग, सगळी यात्रा छान पार पडली. आणि एक प्रश्न विचारते जिथे ज्ञानदेव अडखळतात, थांबतात, भावूक होतात, कोमलतेच्या मिठीत अक्षरशः विरघळून जातात. मुक्ता विचारते, दादा प्रयागराज घडलं या वाक्यानिशी ज्ञानेश्वर असेच थांबतात, निवृत्तीही जागेवर थांबलेला असतो. मुक्ते, प्रयागराज घडलं तर सांगू काय? कारण मुक्तेचा पुढचा प्रश्न असेल, आई भेटली? कारण त्रिवेणी संगमात मुक्तेच्या आईवडिलांनी स्वतःला अर्पण केलेलं आहे. ज्ञानदेव मुक्तेला अधिकच जवळ घेऊन म्हणतात, मुक्ते प्रयागराज घडलं, संगमावर स्नान केलं, आई आणि तात ज्या पाण्यात राहतात ना, त्या पाण्याचा सुखद स्पर्श अनुभवला आणि तोच तुला देण्याचा प्रयत्न करतोय मुक्ते. मुक्ती शांत, ज्ञानदेव शांत, निवृत्तीनाथ देखील यावेळी थोडेसे भावूक झालेत आणि ते पुढे पुढे निघतायत. आता या तीर्थयात्रेचा प्रसाद मुक्तेला असा मिळेल असं वाटलंच नव्हतं. आपले तात आणि आई ज्या पाण्यात प्रवाहित झाले, त्या पाण्यात ज्ञानदेवांचा देह डुंबून आलाय हे बघून ती आईवडिलांना बिलगल्यासारखी ज्ञानदेवांनाच बिलगते. नमस्कार.